आज सकाळपासून पुणे शहरातील वेगवेगळ्या भागामध्ये मतदानाला सुरुवात झालेली आहे। आपण पाहिलं तर सकाळी अनेक ठिकाणी जे आहेत त्या ईव्हीएम मशीन बंद पडल्या। या ईव्हीएम मशीन बंद पडल्यामुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला गोंधळ जो आहे तो पाहायला मिळालेला आहे। या सगळ्या ईव्हीएम मशीन बंद पडल्यानंतर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी दुसऱ्या मशीन ज्या आहेत त्या लावलेल्या आहेत। आणि आपण जर दुसरीकडे पाहिलं तर अनेक ठिकाणी जे आहेत ज्या सिक्वेन्स प्रमाणे ईव्हीएम मशीन लावण्यात आलेल्या त्या अ ब क ड असा सिक्वेन्स न लावता क ड ब असा उलटा आणि वेगळ्या स्वरूपाचा सिक्वेन्स लावल्यामुळं अनेक मतदार जे आहेत ते मतदान करण्यासाठी बूथवर गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना गोंधळ जो आहे तो पाहायला मिळालेला आहे। पुण्यातील संवेदनशील जे मतदान केंद्र आहेत त्या ठिकाणी आपल्याला गोंधळ पाहायला मिळाला। पुण्यातील सर्वाधिक जर आपण सकाळपासून चर्चेचा विषय राहिला तो पुण्यातील अटल बिहारी कॉलेज जो आहे तो प्रभाग क्रमांक 24 येथील त्या ठिकाणी भाजपच्या उमेदवार उज्ज्वला गौड यांनी आक्षेप घेतलेला होता। त्या ठिकाणी काही राजकीय पक्षाकडून प्रचार जो आहे तो सुरू असल्याचं त्या ठिकाणी उज्ज्वला गौड यांनी सांगितलं। त्यानंतर जर आपण पाहिलं तर पुण्यातील महर्षी नगर परिसरात असलेल्या कटारिया हायस्कूल या ठिकाणी हसीना शेख या 40 वर्षीय महिलेचं मतदान सकाळीच दुसऱ्यांनीच करून गेलं होतं। खरं तर हसीना शेख या ज्यावेळेस मतदान बूथवर पोहोचल्या त्यावेळेस त्यांना मतदान अधिकाऱ्याकडून त्या ठिकाणी तुमचं मतदान झाल्याचं सांगितलं गेलं। त्यानंतर हसीना शेख यांनी आपली ओळख मतदान अधिकाऱ्यांना पटवून दिल्यानंतर हसीना शेख यांना बॅलेट पेपरवरती जे आहे ते मतदान करण्यासाठी लावण्यात आलं। त्याचबरोबर आपण दुसरीकडे पाहिलं तर शहराच्या उपनगरामध्ये अनेक जे आहेत ते गोंधळ आपल्याला पाहायला मिळाले। सकाळपासून जर पाहिलं तर पुण्यातील हडपसर परिसरामध्ये एका राजकीय पक्षाकडून ईव्हीएम मशीन सारखा जो बूथ आहे तो बूथ लावण्यात आला होता आणि त्या लावलेल्या बूथवरून एका राजकीय पक्षाचं प्रचार त्या ठिकाणी सुरू होतं। त्या राजकीय प्रचारावरून मोठा गोंधळ आपल्याला पाहायला मिळाला। त्यानंतर शिवसेनेच्या उमेदवारांनी त्या ठिकाणी 15 नंबर आकाशवाणी या ठिकाणी जाऊन या बूथवरती आणि त्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेत पोलिसांच्या हवाली केलेला आहे। आणि आपण दुसरीकडे जर आपण बालेवाडी या प्रभागातली माहिती जर घ्यायची म्हटली तर त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बाबूराव चांदेरे जे आहेत त्यांना सुद्धा धक्काबुक्की झाल्याचा प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे। एकंदरीत आपण सकाळपासून जर पाहिलं तर पहिल्यांदा निवडणुकीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा ज्या आहेत त्या ईव्हीएम मशीन इतक्या मोठ्या प्रमाणात ज्या आहेत त्या बंद पडलेल्या आहेत। खरं तर या ईव्हीएम मशीन का बंद पडल्या किंवा याची नेमकी त्रुटी काय होती हे सुद्धा निवडणूक आयोगाकडून जे आहे ते समोर सांगण्यात आलेलं नाही। आणि आपण जर दुसऱ्या बाजूला पाहिलं तर राजकीय पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत ते अगदी मतदान बूथ केंद्रापर्यंत जाऊन जे आहेत ते मतदारांना मतदान करण्यासाठी भाग पाडतानाच आपल्याला दिसत आहे। एकंदरीत आपण जर पाहिलं तर शहरामध्ये ज्या 165 जागावरती मतदान होणार होतं त्यामध्ये 2 ज्या जागा आहेत त्या बिनविरोध आलेल्या आहेत। त्या दोन्ही जागा भाजपच्या पारड्यात पडलेल्या आहेत आणि 163 जागावरती जी गेल्या 15 दिवसापासून आपण बघत आहोत की मोठ्या प्रमाणात प्रचाराच्या तोपा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाल्या। प्रामुख्याने जर पाहिलं तर अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत ते गेले 10 दिवस पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरामध्ये तळ ठोकून होते। त्यांनी त्यांच्या प्रभागात या पक्षाचे त्यांचे उमेदवार आहेत वेगवेगळ्या प्रभागातील त्या सगळ्या प्रभागातील उमेदवारासाठी अक्षरशः रॅली काढली। त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रचार सभा सुद्धा अजित पवार यांनी घेतलं। आणि आपण दुसरीकडे भाजपचे जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर भाजपचे प्रदेशाध्यक्ष जे आहेत चव्हाण हे सुद्धा पुण्यामध्ये तळ ठोकून होते। शेवटची जर सभा आपण पाहिली तर पुण्यातील शिवाजीनगर परिसरामध्ये भाजपची शेवटची सभा जी आहे ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली। त्या सभेला सुद्धा मोठा प्रतिसाद जो आहे तो पुणेकरांना पाहायला मिळाला। आणि दुसरीकडे जर आपण पाहिलं तर वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत ते शेवटच्या दिवशी प्रचाराची रॅली काढली होती आणि या सगळ्या प्रचाराच्या रॅली दरम्यान शहरातील अनेक पेट्रोल पंपामधून जो आहे तो अधिकचा पेट्रोल जो आहे तो त्या ठिकाणी विक्रीला गेल्याची सुद्धा माहिती समोर येते। आणि आपण शहरातील जो कॅशच्या संदर्भातली एक जी माहिती समोर आली होती की शहरामध्ये कॅशचा तुटवडा जो आहे तो चणचणत होता भासवत होता। हा नेमका कॅशचा तुटवडा नेमका गेला कुठं, मतदारांना पैशाचं मोठ्या प्रमाणात आमिष जे आहेत ते सुद्धा दाखवलं गेल्याचं सांगितलं जात आहे। अनेक मतदारांना जे आहेत ते हजारो रुपयामध्ये जे आहे ते वाटप झाल्याचं सुद्धा सांगितलं जात आहे। वाघोली, चंदननगर, हडपसर, मोहम्मदवाडी त्याचबरोबर महादेववाडी, उंडरी पिसोळी या परिसरासह कात्रज आणि
शहराचा जो अर्बन एरिया आहे त्या अर्बन एरियामध्ये मोठ्या प्रमाणात पैशाचं वाटप झालं. खरं तर या सगळ्या पैशाच्या वाटपा प्रकरणी काही जणांवरती गुन्हे जे आहेत ते निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दाखल सुद्धा केलेली आहेत. आपण जर पाहिलं तर कोंढव्यातील प्रभाग क्रमांकामध्ये गंगाधर बदे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे उमेदवार होते त्यांना परवाच्या रात्री पैसे वाटप करत त्यांच्या कार्यकर्त्यांना केल्याप्रकरणी जे आहे ते येवलेवाडी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. एकंदरीत आपण शहरातील मध्यवस्तीतली जर परिस्थिती पाहिली तर मध्यवस्तीमध्ये जे मतदार आहेत आज सकाळी मोठ्या प्रमाणात मतदान करण्यासाठी बाहेर आले होते. परंतु सकाळी जे आहे ते सावित्रीबाई फुले स्मारक या भवानीपेठ क्षेत्रीय अंतर्गत कार्यालयात येणारा जो मतदान केंद्र आहे त्या मतदान केंद्रावरती सकाळी तब्बल 2 तास जे आहे ते ईव्हीएम मशीन बंद होते आणि या 2 तासामध्ये जे आहे ते ईव्हीएम मशीन बंद असल्यामुळं अनेक मतदार जे आहेत ते आपलं मतदान त्या ठिकाणी त्यांना करता आलं नाही आणि याच मतदान बूथवरती जे आहे ते काही तास जे आहेत ते वाढवून देणार असल्याचं त्या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. एकंदरीत शहरातील जर आपण परिस्थिती पाहिली तर पहिल्यांदा इतक्या मोठ्या प्रमाणात ईव्हीएम मशीन बंद पडल्या. दुपारपर्यंत जर आपण पाहिलं तर मतदानाची टक्केवारी जी आहे ती 15% झाल्याचं सांगितलं येत आहे. एकंदरीत ही टक्केवारी कमी आहे. दुपारी 3 नंतर मोठ्या प्रमाणात जो आहे तो मतदान करण्यासाठी बाहेर पडणार आहे आणि आपण पाहिलं तर मतदानाची जी वेळ आहे 5:30 त्यानंतर सुद्धा मतदान करण्यासाठी अनेक मतदान केंद्राबाहेर मोठ्या प्रमाणात ज्या आहे त्या रांगा लागण्याची शक्यता आहे. कारण पुण्यामध्ये आपण जर पुण्याचा यापूर्वीचा इतिहास पाहिला तर मतदान करण्यासाठी पुणेकर नागरिक उशिरा जे आहेत ते मतदान करण्यासाठी येताना आपण पाहिलेलं आहे आणि रात्री उशिरापर्यंत अनेक मतदान बूथवरती या ठिकाणी पुणेकर नागरिक मतदान करताना कदाचित आपल्याला दिसतील. कारण याचं कारण आहे की सकाळी मोठ्या प्रमाणात जे ते मतदार आहेत मतदान करण्यासाठी बाहेर आलेले नव्हते आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये हे सगळे मतदार जे आहेत ते मतदान करण्यासाठी बाहेर पडतील. आपण जर पाहिलं तर पुण्यामध्ये जे अभिनेते आहेत सुबोध भावे त्याचबरोबर प्रवीण तरडे यांनी सुद्धा सकाळीच आपला मतदानाचा हक्क जो आहे तो बजावलेला आहे आणि राजकीय नेत्यामध्ये जर आपण पाहिलं तर पुण्याचे खासदार जे आहेत मुरलीधर मोहोळ त्याचबरोबर राज्यसभेच्या दुसऱ्या ज्या खासदार आहेत मेधा कुलकर्णी यांनी सुद्धा आपल्या मतदानाचा सकाळी हक्क बजावला. मंत्री चंद्रकांत पाटलांनी सुद्धा आपल्या मतदानाचा जो हक्क आहे तो त्यांच्या निवासस्थानी ज्या आहेत कोथरूड परिसरातील मतदान केंद्रावरती आपला हक्क बजावलेला आहे. आता दुपारच्या सत्रामध्ये जे आहेत युवा उद्योजक पुनीत बालन हे जे पुण्यातील कोरेगाव पार्क येथील संत गाडगेबाबा जी शाळा आहे त्या शाळेमध्ये जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावणार असल्याचं जी आहे ती माहिती समोर आलेली आहे. एकंदरीत आपण पाहिलं तर दिवसभरामध्ये पुण्यामध्ये मतदानाच्या वेगवेगळ्या घटना आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत आणि या पुढील देखील लोकशाही न्यूज आपल्याला मतदानाची प्रत्येक अपडेट जी आहे ती आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचवणार आहे. लोकशाही न्यूजसाठी मी चंद्रशेखर भांगे, पुणे.